सन 1927 साली इचलकरंजीत स्थापन झालेल्या श्री सौ गंगाबाई महिलालय ही संस्था 100व्या वर्षात पदार्पण करीत असून या निमित्ताने संस्थेने शतक महोत्सवी सोहळ्याचे शानदार आयोजन केले आहे। नेवासा जिल्हा अहमदनगर येथे मोहिनीराज मोरेश्वर परांजपे या सुप्रसिद्ध सरकार घराण्यात गंगामाई यांचा जन्म झाला। त्यांचे वडील हे पेशाने सुप्रसिद्ध वकील होते। 1886 साली इचलकरंजी येथे त्यांचा विवाह सुप्रसिद्ध घोरपडे घराण्यात झाला। गंगामाईंनी इचलकरंजीमधील महिलांनी फक्त चूलमूल घरकामातच न अडकता स्वावलंबीपणाने आपल्या पायावर उभे राहावे याकरिता गंगामाईंनी सन 1927 साली गंगामाई शिक्षण संस्थेची स्थापना केली। याकरिता त्यांनी आपली भव्य वास्तू दिली। महिलांच्या करिता सुरुवातीस त्यांनी पाककला, विणकाम, चित्रकला, शिवणकाम, बॅडमिंटन कोर्ट, भरतकाम, बालमंदिर, गंमत-जम्मत विभाग असे अनेक विभाग त्यांनी सुरू केले। अखंड समाजाला वाहून घेणाऱ्या कर्तव्यदक्ष समाजसुधारक सौ गंगामाई घोरपडे सरकारांचे 1957 साली निधन होईपर्यंत अखंडितपणे समाजकार्य चालूच राहिले। त्यांच्या या यशस्वी कार्यास चालू वर्षी 100 वर्ष पूर्ण होत असून या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे संस्थेने आयोजन केले आहे। 3 मार्च 2026 रोजी घोरपडे नाट्यगृहात विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून यावेळी उगार महिला मंडळ उगारच्या माजी अध्यक्षा स्मिताताई शिरगावकर, यशवंतराव गोविंदराव घोरपडे सरकार, आमदार राहुल आवाडे, महापौर उदय धातोंडे, जे.डब्ल्यू. अच्युत्य वाटवे आदी उपस्थित राहणार असून सदर कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा मीना रानडे व दीप्ती मराठे, सुषमा दातार, प्रीती कट्टी, धनश्री साठे आदींनी केले आहे। सतर्क लाईव्ह न्यूजसाठी पत्रकार प्रकाश भोकरे। शतक महोत्सवी वर्षाची चेअरमन आहे सध्या। नमस्कार। श्री सौ गंगामाई महिलालय या संस्थेची स्थापना इचलकरंजीचे अधिपती श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांच्या सुविद्य पत्नी माननीय सौ गंगामाई साहेब यांनी 3 मार्च 1927 या दिवशी केली होती। स्त्रियांना घराबाहेर पडण्यासाठी काही संधी मिळाव्यात अशी त्यांची ह्यामागे दृष्टी होती। त्यामुळे शिवण क्लास, वाचनालय व बॅडमिंटन हॉल याची स्त्रियांना उपलब्धता करून देण्यासाठी त्यांनी ही वास्तू गंगामाई महिलालयाला दिली होती। 1962 साली गंगामाई विद्या मंदिर याची स्थापना झाली। तेव्हापासून आजपर्यंत या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेऊन त्यांनी नावलौकिक मिळवलेला आहे व नुसत्याच भारतात नव्हे तर जागतिक स्तरावर सुद्धा त्यांनी खूप मोठं नाव मिळवलेलं आहे। 3 मार्च 2026 ते 3 मार्च 2027 हे शतक महोत्सवी वर्ष निरनिराळे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन साजरे करण्याचा आमचा मानस आहे।